एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याच्या आरोपात बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसले याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। त्याने हरणाची शिकार करून मांस शिजवून खाल्ल्याचेही आरोप झाले, परंतु या सर्व आरोपातून पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली। दरम्यानची 1.5 वर्ष सतीश भोसले बीडच्या कारागृहात होता। याच काळात त्याच्यावर विविध आरोप झाल्याने प्रशासनाने सतीश भोसले याचं घर जमीनदोस्त केलं। तुरुंगातून सुटून आल्यानंतर घराची विदारक अवस्था पाहून खोक्या भोसले भावनिक झाला। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला आहे। बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणात तो मागील वर्षभरापासून कारागृहात होता। यातील एक प्रकरणात न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली असून इतर गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर झाल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे। ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात पार पडली। पुराव्याअभावी न्यायालयाने सतीश भोसले याला आरोपातून निर्दोष मुक्त केले। बॅटने मारहाण केल्याचे मुख्य प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे, मात्र त्या प्रकरणासह इतर गुन्ह्यांमध्येही त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळेच काल सायंकाळी तो कारागृहातून बाहेर आला। कारागृहातून बाहेर आल्यानंतर सतीश भोसलेने पहिली प्रतिक्रिया दिली। माझ्या प्रकरणात जे सत्य होतं ते समोर आलं। कोणतेही पुरावे न आढळल्याने न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली। न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, पण गेल्या 2 वर्षात मी बर्बाद झालो। माझी सगळी कमाई गेली, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। माझे व्हायरल झालेले व्हिडिओ बनावट होते। मला टार्गेट करण्यात आलं। वड्याचं तेल वांग्यावर काढलं गेलं। माझ्यावर, माझ्या कुटुंबावर अन्याय केला गेला। माझ्यावर अन्याय झाला याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी। मला न्याय द्यावा अशी मागणी खोक्या भोसलेने केली आहे। साहेब, माझ्या सत्याचा विजय झाला आहे आणि माझ्यावर जे हे लोकांनी आरोप केले ते कोर्टात जे खरं आहे ते सत्य समोर आलं आणि कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिली। मला कोर्टावर न्यायदेवतेवरती भरोसा होता आणि न्यायदेवतांनी मला न्याय दिला। त्यामुळे मी न्यायदेवतेचे खूप खूप आणि खूप आभार मानतो। आणि आज पुन्हा समाजाला आणि लोकांना समजलं की न्याय हा खरा होतो। सर, 1 वर्षामध्ये पूर्ण माझं जी जीवनाची माझी कमाई होती ती पूर्णपणे मी म्हणजे बरबाद झालो सगळं। आज पूर्णपणे रस्त्यावर आहे। माझं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आहे। वेगवेगळ्या सगळे विचार वेगवेगळे। आता बघा ना, हे घर कसं केलंय माझं। आज माझे लेकरं बाळ, माझे वडील, इतके 80 वर्षाचे वडील आहेत माझे। आज त्यांना राहण्यासाठी छत नाही। माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहे, हे सुद्धा ह्या लोकांनी आमच्याकडून हिसकून घेतल्यासारखं झालंय। व्हिडिओच्या पाठीमागची सत्यता अक्षरशः सगळी पूर्णपणे खोटी होती। हे जे व्हिडिओ होते ह्या लोकांनी बनावट बनवून काहीतरी कुणाचं अंगाचं मीठ तेलावर घालून ह्या लोकांना फक्त काहीतरी जिरवाजिरवी किंवा दाबादाबी करायची होती। त्याच्यामुळे ह्या लोकांनी मला टार्गेट केलं आणि मला टार्गेट करून माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर अशा पद्धतीने त्यांनी अन्याय केलेला आहे। हत्याचा प्रयत्न, मारहाण, प्राणघातक हल्ला, जबरदस्तीने संपत्ती मिळवणं, धमकी देणं, फसवणूक, खोटी कागदपत्र बनवणं, खोटे पुरावे सादर करणं असे आतापर्यंत त्याच्यावर आरोप झाले। याच आरोपांमुळे त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल आहेत। खोक्या भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। सतीश भोसले हा सोशल मीडियावरील रील्समुळेही चर्चेत आला होता। गाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडल दाखवणे, हेलिकॉप्टर मधून एंट्री आणि पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान जीवनशैली असे अनेक व्हायरल व्हिडिओ त्याचे झाले होते। खोक्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला होता। अनेक आरोपांमुळे खोक्या भोसले नेहमीच चर्चेत राहिला। दरम्यान आता पुढे काय, यावर खोक्या भोसलेचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा सामाजिक कार्य सुरू करणार आहे। पण या संपूर्ण प्रकरणामुळे काही मोठे प्रश्न हे निर्माण झालेत। पहिला प्रश्न म्हणजे सतीश भोसलेवर झालेले आरोप खोटे होते का? यात काही राजकीय षडयंत्र आहे का? पुढे सतीश भोसलेची राजकीय आणि सामाजिक भूमिका काय असणार आहे, हे मात्र पाहणं महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।